काय झाले? कोण काय बोलले का तुला? नाही माझं काय चुकलंय का? नाही रे, मग इथं करमत नाही का तुला? असं काहीच नाहीये. पण किती दिवस मी इथं राहणार? कोणी काय बोलत नाही. सगळेजण मला किती जीव लावतात. माई, दादा. आणि मी? अं, ते उन्हाळ्यात परत येतो पाहुणचार घेण्यासाठी. कुठला येतोयस बाबा? धरी साखर घे आधी. धर पाणी. किशोर हे बघ ही नाच नाहीत आणि ही तांदूळ आहे लोक. दादा कशाला हे? आमच्याकडे खातेत. आता तुमच्याकडे काय करतात काय माहिती. अरे म्हणजे एवढं कशाला असं म्हणतोय मी. अरे बाबा, तू 2-3 दिवस राहिलास तर अजून काही दिवस राहिला असतास ना, दादाने बैलगाडी भरून पोती दिली असती. अरे खेड्यातल्या माणसाला कधी कमी समजू नको. मंगेश, तू म्हणतोयस ते खरं आहे. स्वर्ग, देव, माणसं, तुमच्या सर्वांच्या आठवणीला आता. मग आम्ही पण येऊ का पुण्याला? चला ना मग सगळी. जा बाबा तू, तुला लय काम माहिती आणि आम्ही काय मोकळं हाय वैतावा. नाही बस बस करू द्या दिवस बायकोला. उद्यापासून तू आहेसच की. अरे बाबा, ती नाही माझी बायको. ए हन्म्या, ती ह्याची बायको नाही. ती सांगतोय मी. हा बरोबर आहे. शहरात बायकोला वाईफ म्हणतात, वाईफ. हा आणि काय? ओ छोटूची मम्मी जरा इकडे या ना, जरा तिकडे जा ना. हे, लय झालं बरं का. अल्ला का खरं सांगतोय, मी लगीन नाही केलं. कसं सांगू म्हणजे तुम्हाला पटेल? हे बघा, आपल्या दोस्तीची शपथ, खरंच नाही लगीन केलं मी. या लागा हाणम्या लागतं नाही, हे न उठवलंय लगीन केलंय म्हणून. ए बाबा, गप. ते परत कोमात जाईल. मंग्या, तू लगीन नाही केलं, मग ती कोण आहे?